जुलैचे दिवस होते. धुवाधार पाऊस पडत होता. नद्या नाले ओसंडून वाहत होते. ते पूर यायचे दिवस होते. सातारा जिल्ह्यात एका छोट्या आडगावात मी रिटायर होण्याआधी काही जमीन विकत घेऊन ठेवली होती. मनात होतं की आपण रिटायर झाल्यावर तिथे आपल्यासारख्या लोकांसाठी एक वृद्धाश्रम बांधावं आणि त्याच्याच बरोबर उर्वरित आयुष्य आनंदात घालावं. त्याचप्रमाणे मी या गावात म्हणजे गावाच्या एका टोकाला माझ्या जागेत आनंदाश्रम नावाचे एक वृद्धाश्रम उभा केले. जमेल तेवढे समाजकार्य करावं आणि त्यापेक्षा आपलं उर्वरित आयुष्य एकटेपणाने किंवा उदासानं न घालवता आपल्यासारख्या 4 लोकांत राहून घालावं, हा त्यामागचा उद्देश होता. अनुभवातून एक गोष्ट लक्षात आली होती की आपल्याला वाटतात तेवढ्या या गोष्टी सोप्या नाहीत. अनेक प्रश्न हा आश्रम चालवताना हाताळावे लागत होते. लाईट जाणं, पाणी सोडून राहणं, ड्रेनेज, भाजीपाला, राहायला असलेल्या लोकांचे राग रुसवे, हेवे देवे, आवडनिवड आणि सगळ्यांसाठी लागणारा पैसा. या व्यतिरिक्त आणखी एक मोठा प्रश्न होता, तो म्हणजे झोप घालवायचा. इथे कामासाठी हवी असलेली माणसं अगदी स्वयंपाक करण्यापासून धुनी भांडी, झाडलोट, स्वच्छता अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी कामाला लागायची आणि तीच इथे मिळत नव्हती. आपल्या देशात उदंड जनता आहे. हाताला काम नाही, पण कुणालाही कष्टाचं काम नकोत. व्हाईट कॉलर जॉबचा सर्वांना हवा. हलकी कामं करायला लाज वाटते, भले उपाशी मरतील. पण कालच आपल्याकडून अचानक 3 बायका सोडून गेल्या. स्वयंपाक करणारी मुख्य, तिच्या हाताखालच्या दोघी. कारण काय तर तिघीमधील भांडणं. ती माझ्यावर अधिकार गाजवते, ती अतिशहाणी आहे, वगैरे वगैरे असं म्हणून तिघी आपलं सामान आवरून निघून गेल्या. जाताना पुन्हा मलाच दमदाटी केली. 3 तारखेला येऊ पगार घ्यायला, तेव्हा पाकिट तयार ठेवा, पुन्हा पुन्हा यायला लावू नका. मी अगदी काकुळतेने होय मॅडम अशी आपण तिघांची आज्ञा. वाटलं परत यावं तर या, राग शांत झाला तर. आपल्यासाठी दार उघडी आहेत. पण तिघी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. आपल्या बॅगा सावरत ऐन पावसात बाहेर पडल्या. पावसाळा असल्यामुळे आश्रम बऱ्यापैकी रिकामा होता. 5-6 लोक सध्या राहायला होती. मी पुढचं दार बंद केलं तेव्हा रात्रीचे 9 वाजले होते. पावसाची सततची धार चालू होती. उद्या सकाळचा चहा, नंतर नाश्ता, नंतर जेवण, याचं काय करायचं, विचारांचा काहूर माजला होता. पाहू उद्याचं उद्या. मी मान झटकली तरी मन अस्वस्थ नव्हतं. प्रश्न हा एका दिवसाचा नव्हता, तर दुसरं कोणी मिळेपर्यंतचा होता. देवाचं नाव घेऊन माझ्या रूममध्ये आलो. एक पॅक तयार केला आणि मस्त गजल लावून हळूहळू प्रॉब्लेमच्या टेन्शनमधून बाहेर यायचा प्रयत्न करू लागलो. मला 2 मुलं होती. दोन्ही बाहेर प्रदेशात सेटल झालेली होती. बायको 10 वर्षापूर्वीच माझ्या जीवनातून निघून गेली होती. त्यामुळे तसा मी एकटा जीव सदाशिव होतो. खरं तर पैशासाठीही काही करायची गरज नव्हती. तसा मी खूप जास्त पैसा राखून होतो. आजपर्यंत कधी कोणाकडे हात पसरवले नाही. पण तरी जर कधी पसरावे लागलेस तर माझ्या मुलांनी मला भरपूर देण्याची तयारी होती. 2 पॅक संपले, कळलंच नाही. 3रा पॅक नेहमीच्या सवयीप्रमाणे जाने दो जो होगा देखा जाएगा म्हणत हसलो आणि एक दमात 3रा पॅक घशाखाली घटाघट करीत घेतला. सोबतीला खारे शेंगदाणे आणि काजू होते, ते तोंडात टाकले. उठलो, टीव्हीचं बटन दाबलं. उठून रिमोट हातात घेतलं आणि चॅनल फिरवणार तेवढ्याच पुढच्या मेनगेटवर बेल वाजू लागली. कोणीतरी ती दाबूनच धरली होती. आलो आलो, थांबा, मी रागानेच ओरडलो. 3 पॅक पोटात गेले होते, त्यामुळे नाही म्हटलं तरी पावलांची अडखळतच पडत होती. मेनगेटजवळ आलो आणि हात लावताच दाराची कडी थंडगार भासली. हळुवारपणे कडी काढून दारात ओढताच ती जोराच्या वाऱ्यासह माझ्या अंगावर कोसळली. माझ्या हातात तिचा नाजूक हात सापडताच आणि मी तिला वेळेवर सावरलं. तिचं अंग माझ्या छातीशी घट्ट अडखळलं. मी दोघांच्याही श्वासांची साखळदंड गुंफली गेली. तिच्या गालावरचे पाण्याचे थेंब माझ्या गालावर लागून एक विलक्षण थंडवे जाणवले. मलाच भीतींचा आधार घ्यावा लागला. पण ती पूर्ण नखशिकांत भिजलेली थरथरत होती. तिच्या केसांतले पाणी माझ्या हातावर पडत होते. तिला पडू नये म्हणून मी अजून घट्ट मिठीत घेतलं. तिचं शरीर माझ्या शरीराशी इतक्या जवळ आलं की तिच्या हृदयाची धडधड माझ्या छातीत जाणू लागली. मी तिचा पाठीचा भाग हाताने झाकत मोठ्या मुश्किलीने मेनगेट बंद केलं.
तिच्या एका हातातली एअरबॅग हातून निसटून खाली पडली, पण त्याकडे दुर्लक्ष देण्यापरत शुद्ध शिल्लक नव्हती. तिच्या थंडगार बोटांनी माझ्या मनगटाला हलकासा स्पर्श केल्यासारखा भास झाला. कदाचित नकळत आधार शोधत होती. तिचं अंग माझ्या छातीवर पूर्णपणे दाबलं गेलं होतं. खूप वर्षांनी एक स्त्री माझ्या मिठीत होती. तिच्यातला गारवा आणि तिच्या अंगावरच्या ओल्या कपड्यांतून सरकणारी ऊब दोन्ही एकाच वेळी मला भिनत होती. मी तिला हलकेच हलवलं, हाका मारल्या, पण ती बेशुद्ध होती. तिच्या तोंडाशी हात नेला तर तिच्या श्वासांची हलकीशी ओलसर ऊब माझ्या हाताच्या बोटांना भिडली. मग मी तिला मांड्याखाली व पाठीखाली हात घालून उचललं. तिचं डोकं माझ्या खांद्यावर झुकलं. तिचे ओले केस माझ्या गालावर सरकले. बेडरूममध्ये नेऊन कोचवर ठेवताना तिचा हात माझ्या मानेभोवती फिसाळला आणि क्षणभर आमची नजरानजर झाली. तिचे डोळे अर्धवट उघडे होते, पण शुद्धीवर येण्याआधीच पुन्हा मिटले. तिच्या तोंडून एक हलकीशी कुजबूज निघाली. शब्द नव्हते, फक्त एक ओलावा होता. मला चांगलीच धाप लागली होती, पण ती धाप श्रमाची नव्हती, तर तिच्या एवढ्या जवळ येण्याने भावनेने छातीत साठलेली होती. तिचं सर्व अंग गार पडलं होतं, तरी तिच्या गालावर हात ठेवताच तिचा रोमांच माझ्या बोटापर्यंत हेलावून गेला. तिच्या भिजलेल्या कपड्यांचे बटन सोडवायचे का, तिला कोरड्या कपड्यातून नेऊन झाकायचे का, या विचाराने मन गोंधळात होतं. पण मी तिच्या हाताचा पंजा माझ्या दोन्ही हातात घेतला. तिच्या बोटावर हलकीशी मिठी मारली, जणू तिला सांगत होतो, तू सुरक्षित आहेस, मी आहे इथे. मी तिला तशी सोडून हीटरमध्ये पाणी गरम करायला ठेवलं. रमची बाटली काढून छोटा पॅक केला. त्यात थोडं गरम पाणी घातलं. तिच्याजवळ नेऊन तिला हलवलं. तिने थोडे डोळे उघडले. मी म्हटलं, औषध घे, असं म्हणून तिच्या तोंडात अक्षरशः ग्लास ओतून वर नाक दाबलं. उक करत ते पेय तिच्या पोटात गेलं. मी ब्लँकेट आणून तिच्या भोवती हळुवारपणे गुंडाळलं. तिला उचलताना तिचं डोकं पुन्हा एकदा माझ्या खांद्यावर झुकलं आणि तिच्या श्वासांची ऊब माझ्या गळ्यात सरकली. कॉटवर निजवताना मी तिची नजर टिपण्याचा प्रयत्न केला, पण तिचे डोळे मिटले होते. तिच्या ओठांवर मात्र एक हलकीशी रेखा होती, जणू स्वप्नात तरी ती माझ्या मिठीत हरवली होती. कपाट उघडून टॉवेल आणला आणि तिच्या डोक्याशेजारी बसलो. तिचे केस मोकळे करताना ते माझ्या बोटांना गुंफले गेले. ओलसर गर्द केसांचा गोतावळा. हातांना माझी अंगठी तिच्या कानाशी घासली गेली. टॉवेलने केस पुसताना तिच्या कानाशी पाळी, तिच्या नाजूक जडा, तिचा गाल, या साऱ्यांचा माझ्या बोटांना स्पर्श होत राहिला. तिच्या कपाळावर हात ठेवला तर तो चांगला गरम लागला होता, पण त्या गरमीतही तिच्या त्वचेची मऊशाई मला भावून गेली. थर्मामीटर आणताना माझा हात थोडा थरथरत होता. तिच्यावरचं पांघरून हळू खाली केलं. तिचा हात वर करून काखेत थर्मामीटर ठेवला. त्या क्षणी माझे हात तिच्या अंगावून गेले आणि तिला पुन्हा एकदा जवळ घेतल्यासारखं वाटलं. 5 मिनिटं मी तिच्याकडेच बघत राहिलो. तिच्या ओठांची हालचाल, भुयांचा थरकाप, बोटांचा आविर्भाव, सगळं माझ्या नजरेत साठवत होतो. त्या शांततेत तिच्या शरीरातली उष्णता माझ्यापर्यंत येत होती आणि मी तिच्या तापाची ऊब माझ्या हलक्या विजेसारखी भरत होती. थर्मामीटर काढला. 102. मी तिच्याकडे बघितलं. तिच्या भुयांवर हात फिरवत म्हणालो, बऱ्यापैकी ताप आहे ग तुला. तिने काही उत्तर दिलं नाही, पण तिच्या बोटांनी माझ्या मनगटाला हलकसा धरल्यासारखं झालं. मी तिचं पांघरून व्यवस्थित केलं. तिच्या गालावरचा केस मागे सरकवताना माझी बोटं तिच्या ओठांवरून सरकली. ते ओठ कोरडे पडले होते, पण मऊसर अजूनही. गार पाण्याच्या घड्यांसाठी मीठ घातलेलं पाणी व रुमाल घेतला. तिच्या कपाळावर पहिली घडी ठेवताच तिने हलकीच हुंदका दिला. तिची भुई उंचावली, ओठ उघडले, जणू त्या गारव्याने तिला जाग केलं होतं. मी तिच्या डोळ्यात पाहिलं. तिचे डोळे अर्धे उघडे होते. एकदम माझ्याकडे पाहिल्यासारखं वाटलं. शांत राहा, मी आहे इथे, मी हळू म्हटलं आणि तिच्या हातावर हात ठेवला. तिने क्षणभर माझ्याकडे पाहिलं. ओठ हलवले, पण शब्द फुटला नाही. डोळे पुन्हा मिटले. किचनमध्ये जाऊन वरण भाताचा कुकर लावला. परत आलो. तिची घडी बदलायची होती. कपाळावरची घडी काढून नवीन ठेवताना माझी नजर तिच्या चेहऱ्यावर गुंतली. तिचं पापणं, भुयांचा मोहरा, ओठांची रेषा अगदी जवळून पाहत होतो. तिच्या केसात हात फिरवला. केस बऱ्यापैकी वाळले होते, पण अजूनही तिच्यातला तो गारवा माझ्या बोटांना चिटकून राहिला होता. मी तिच्या शेजारी बसून तिचा हात माझ्या दोन्ही हातात घेतला. तिच्या बोटांच्या पोरांवर हलकेसे गोल गोल फिरवत होतो. तिची नाडी धडधडत होती. तिच्या शरीरातली उष्णता माझ्या अंगठ्याला जाणवत होती. तिच्या हाताचा पंजा माझ्या ओठांशी नेऊन हलका स्पर्श केला. तिच्या त्वचेवरचा मिठाचा क्षार मला तिच्यातलं अस्तित्व जवळचं करून गेलं. घाबरू नकोस,
मी तिच्या कानाशी कुजबुजलो. मी आहे ना तुझ्या भोवती. तिच्या बोटांनी माझ्या हाताला हलकासा दाब दिला. माझं हृदय जोरात धडधडलं. तिच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. पण ती हसली सुद्धा, अगदी हलकं, अगदी अलगद. ते हसू माझ्या छातीत घर करून राहिलं. मी तिच्या कपाळावरची घडी बदलली. तिच्या केसात बोटं फिरवलो. तिची नजर माझ्यात हरवली होती. तिच्या ओठावरचे तेच हलकं हसू, तिच्या डोळ्यातला तो ओलावा, तिच्या श्वासातली ती ऊब, तिच्या शरीरातला तो ताप सगळं माझ्यात विरघळत होतं. तिच्या कपाळावर ओठ ठेवून मी हळू म्हटलं, ताप उतारला की मग बोलूया गोड गोष्टी. तिने डोळे मिटले, पण तिच्या हाताची ऊब माझ्या हातात कायम होती. मी तसाच बसून राहिलो. तिचा हात माझ्या हातात, तिची ऊब माझ्यात, तिचं स्वप्न माझ्या मनात. आता ती वळवळ करू लागली होती. पांघरुणाखाली तिचे पाय अस्वस्थपणे हलत होते. तिच्या भुयांवर आलेली आठी, ओठांची चरपाक सगळं सांगत होतं की तिचे पाय दुखत आहेत. मी तिच्या डोळ्यात बघितलं. तिने काही सांगितलं नाही, पण तिची नजर माझ्यात गुंतली आणि तिच्या ओठांवर एक तरुण हास्य रेषा उमटली. तेवढ्यात कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या. आज जाऊन गॅस बंद केला, पण मन मात्र त्याच्याकडेच होतं. परत आलो तर तिने डोळे उघडून माझ्याकडे पाहिलं. त्या नजरेतली भावुकता मला भोवून गेली. आता मी तिच्या पायांजवळ बसलो. पांघरुणातून हात घालताना माझा हात तिच्या पोटावर पडला. तिची त्वचा अजूनही थोडीशी थंड होती, पण माझ्या हाताच्या स्पर्शाने ती हुरडी भरून गेल्यासारखी वाटली. मी हळूहळू अगदी प्रेमाने तिच्या पोटऱ्या चेपायला लागलो. माझे हात तिच्या पायावरून खाली फिरू लागले. सुरुवातीला ती फक्त खणत होती, पण हळूहळू तिच्या कण्यात एक वेगळीशी मृदुता आली. तिची नजर माझ्याकडेच होती. तिचे डोळे अर्धे मिटले होते, ओठ थोडे उघडे. त्या स्थितीतही ती सुंदर दिसत होती. दुखतंय का ग? मी हळू विचारलं. तिने डोक्याने नकार दिला, पण तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. तिच्या गालावर पडलेला केस मागे सरकत म्हणालो, मग रडतेस कशाला? तिने उत्तर दिलं नाही. फक्त तिच्या हाताने माझा हात धरला. तिचं बोटं माझ्यात गुंफली गेली. त्याच क्षणी कुकराची शिट्टी, पाऊस, बाहेरचा गारवा सगळं विसरून गेलो. फक्त तिचा हात, तिची नजर, तिचा अस्तित्वाचा तो स्पर्श. मी तिचे पाय चेपत राहिलो. आता हाताची गती अजून मंद आणि जिव्हाळ्याची झाली होती. तिच्या घोट्यांवर, टाचेवर, पोटावरही सगळीकडे माझी बोटं प्रेमाने फिरत होती. तिने डोळे मिटले, पण तिच्या बोटांची दाब माझ्या हातात कायम होती. तिच्या ओठावर एक अलगद हास्य उमटलं. ते हास्य माझ्यासाठी होतं. कुकर पडेपर्यंत मी तिचे पाय चेपत राहिलो. त्या शांततेत फक्त तिचा श्वास, माझा श्वास आणि माझ्या बोटांची तिच्या अंगावरची हलकीशी सरकती. कुकराची शिट्टी झाली तेव्हा तिने डोळे उघडले. जाऊ नये, तिने हळू आवाजात म्हटलं. तो आवाज किती मऊ होता, किती ओलसर. मी उठलो, पण तिचा हात सोडला नाही. तिच्या हातावर ओठ फिरू लागलो. 1 मिनिट, येऊन टाकतो. आत जाऊन ताट घेतलं. त्यात वरण, भात, तूप, मीठ घालून भात कालवला. ते कालवण, माझे विचार मात्र तिच्याकडेच होते. तिच्यासाठी कोमट पाणी, चमचा सगळं व्यवस्थित करून बाहेर आलो. तिला भिंतीला टेकून बसवलं. तिच्या पाठीमागे उशी लावली. तिच्या अंगावरची पाघरून व्यवस्थित केलं. तिच्या डोळ्यात पाहिलं. ते डोळे अजूनही ओलावलेले होते. मी तिच्या जवळ बसलो. एका हाताने तिची ओंहोटी हलकीशी धरली आणि मग तिला भात भरू लागलो. पहिला घास तिने घेतला. तिने डोळे मिटले. जणू त्या तुपाचा सुगंधात काहीतरी हरवून गेली होती. दुसरा घास देताना माझा हात तिच्या ओठांना लागला. तिचे ओठ मऊ आणि कोरडे पडले होते. तिने तो घास घेतला आणि माझ्याकडे पाहिलं. तिच्या नजरेत कृतज्ञता होती, प्रेम होतं आणि काहीतरी अनकही होतं. तू का जेवत नाहीस? तिने हळू विचारलं. आधी तू जेव. मी तिला पुन्हा घास दिला. ती खूप करून नजरेने माझ्याकडे पाहत होती. त्या नजरेतला ओलावा माझ्यात शिरत होता. तिच्या डोळ्यातून हळूहळू पाणी झिरपू लागलं. ते पाणी माझ्या अंगठ्याने पुसत म्हणालो, असं का रडतेस ग? मी आहे ना इथे. तिने हात वर करून माझा हात धरला. तिची बोटं माझ्या बोटात अशी गुंफली की ती सोडायची इच्छा होईना. ती रडत होती, पण हसतही होती. तिच्या अश्रूंना मी माझ्या ओठांचा स्पर्श दिला. तिच्या गालावरचे अश्रू, कपाळावरचे अश्रू, डोळ्याशेजारचे अश्रू सगळे मी हळुवारपणे पुसत होतो. जेवून घे मग. मी तिला पुन्हा घास दिला. मग मी पण जेवीन, तुझ्याच शेजारी बसून. तिनं हसून डोकं हलवलं. त्या असल्यातलं प्रेम, त्या नजरेतला विश्वास, त्या ओठावरची मुदता सगळं माझ्यात साठवत होतं. तिच्या हाताचा चमचा घेऊन मी तिला जेवू घातलं. तिच्या हातातला चमचा घेऊन मी तिला जेवू घातलं. प्रत्येक घासाबरोबर तिच्यातली थकवा हलकीशी होत होती आणि माझ्यातही ओढ वाढत होती. शेवटचा घास दिल्यावर मी तिच्या कपाळावर ओठ ठेवले. तिचे डोळे मिटले आणि तिच्या ओठावर एक समाधानाचं हास्य उमटलं. ते हास्य माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर चित्र होतं. तिने माझा हात हातात घेतला. डोळे मिटले. तिच्या श्वासांची ऊब माझ्या बोटावर पडत होती. मी तिच्या शेजारी बसून राहिलो. तिचा हात माझ्या हातात, तिचे स्वप्न माझ्या डोळ्यासमोर.
जेवण झाल्यावर तिला हात धुला दिले आणि एक क्रोसिन दिली. जरा बस म्हणालो. तिची एअरबॅग उघडली. सगळे कपडे सामान भिजले होते. ती तशीच ठेवून आत काय करावं विचार करू लागलो. कारण माझी ब्रह्मचार्याची मठी होती. इथे बायकांचे कपडे कुठून येणार. उठलो. माझे काही टी शर्ट आणि नाईट पॅन्ट काढून बघितल्या. त्यातील एक दोन तिच्यासाठी सिलेक्ट केल्या. तिच्या कन्याचा आवाज आला. मी परत धावलो. तिने डोळे उघडले. तिने खोल आवाजात विचारलं, मी कुठे आहे. मी तिच्या खांद्यावर थोपटलं. जरा अशीच बस, मी तुला कपडे घालतो. माझी बॅग कुठे आहे. त्यात कपडे. हे बघ, तुझी बॅग अजूनही भिजली आहे. रात्रीपुरते मी देतो. तो टी शर्ट आणि नाईट पॅन्ट घाल, मग सकाळी पाहू. तिने मान हलवली. मी तिची खांद्यापासूनची पांघरुणं काढून कमरेपर्यंत खाली सरकवली आणि टी शर्ट तिच्या अंगावर चढवला. मग कमरेपासून पांघरून ओढून तिला नाईट पॅन्ट चढवली. त्या ढगाळ ड्रेसमध्ये ती सुंदर दिसत होती. आता मी तिला सारखं करून वळलो. तिने माझे शर्ट ओढला. मी वळलो. ती फक्त बाथरूम म्हणाली. मी तिला आधार देऊन उठवलं. तिच्या कॉटवरून पाय खाली सोडला. मग तिला आधार देऊन उभं करून बाथरूमपर्यंत नेऊन आत सोडून बाहेर उभं राहिलो. पुन्हा तिने आवाज दिला. तिला आधार देत कॉटजवळ आणून आडवं केलं. या सर्व प्रकाराने मी दमलो तर होतोच, पण गंगरूनही गेलो होतो. कोण ही कुठून आली असेल आणि आपल्याकडे इतक्या पावसात कशी काय आली असेल. डोकं भनभून गेलं. उठलो. ग्लास काढला. पॅक भरला आणि टेबलावर ग्लास ठेवून खुर्चीवर बसलो. एक पॅक झाल्यावर ती आठवायला लागली. मी पुन्हा पॅक भरला. 2 सिप घेतले. मी ग्लास संपवला. तिच्याकडे जावं, तिचा किस घ्यावा, पांघरून बाजूला करून तिला घट्ट मिठी मारावी. किती दिवसांचा मी उपाशी आहे, मला त्याची आत्ता जाणीव झाली. काय हरकत आहे, मी विचार करत कॉटजवळ आलो. माझ्यातला राक्षस जागा झाला होता. मी तिच्या पांघरुणाला हात लावून ते ओढलं. ती जागी झाली. म्हणाली, बाथरूमला जायचं, मदत कराल का. मी खडकन जमिनीवर आलो. तिचं पांघरून काढलं. तिला बसवलं. मग हळूच काखेत हादार देऊन उभं केलं. बाथरूमपर्यंत आणलं आणि बाहेर थांबलो. मला माझी लाज वाटली. एका असहाय्य बाईचा फायदा घेऊन आपली भूक. शी नालायक, लाज वाटते का. मी स्वतःला शिव्या घालत होतो. तिने आतून दार ठोठावलं. मी दार उघडून तिला आधार देऊन पुन्हा कॉटवर बसवलं. पाणी, ती म्हणाली. पाणी आणून तिला पाजलं व आडवं केलं. आता परत वळणार तितक्यात तिचा आवाज आला. अहो ऐका ना, माझ्यापासून दूर, मला सोडून नका जाऊ ना, मला भीती वाटते. मी तिच्या कॉटवर तिच्या शेजारी बसलो. तिच्या चेहऱ्यावरून केसावरून हात फिरवला. ती माझ्याजवळ सरकली. माझ्याजवळ झोपाना, तिने विनवणी केली. इतक्या वेळ काय काय मनात येत होतं आणि ही चक्क माझ्याजवळ झोपा म्हणते. मी तिच्या शेजारी आडवा झालो. ती माझ्या आणखी जवळ सरकली आणि माझ्या चुरून मिठीत घुसली. मला झोप लागेपर्यंत मी तिची पाय चेपत होतो. सकाळी मला जाग आली, ती तिच्या हाक मारण्यामुळे. अहो साहेब, उठा ना, किती वाजले बघा. मी ताडकन उठलो आणि बघतच राहिलो. तिच्या अंगावर जुन्या फॅशनचा ढसाळ पंजाबी ड्रेस होता. हातात चहा. मला खूप हसायला आलं. ती ओरडली, हे काय, असे काय हसताय. मग काही नाही म्हणत तिच्या हातातला कप खाली ठेवला. म्हणालो, आता माझी बायको भासतेस, आणि तिला पटकन जवळ ओढलं. माझी चूक माझ्या लक्षात आली. सॉरी म्हणत मी तिला दूर केलं. खाली मान घातली. आता ती हसली. इतकं सॉरी म्हणायचं आणि मनाला लावून घ्यायचं काही कारण नाही. मी तुम्हाला मनाने वरलं आहे. मग आता त्या नात्याला तुम्ही बायको म्हणा, मैत्रीण म्हणा, नाहीतर नोकरानी, मला काही फरक पडत नाही. ती माझ्याजवळ आली. स्वतःहून माझ्या मिठीत घुसली आणि म्हणाली, चला आटपा लवकर, तुमचे ज्येष्ठ सभासद नाश्त्यासाठी तुमची वाट बघत आहेत. तोंड धुवा, मी पुन्हा गरम चहा करून आणते. मी उठलो. तोंड धुतलं. ती चहा घेऊन आली. तो पिऊन दाढी आंघोळ करून आलो तर कॉटवर टी शर्ट जीन्स काढून ठेवली होती. कपडे चढवले. देवाला नमस्कार केला आणि बाहेर आलो. जेवायचा छोटा हॉल होता. तिथे काही जण, 4-5 मंडळी आश्रमातून राहायला होती. ती बसली होती. पाऊस उघडला होता. छान ऊन पडलं होतं. सर्वांना नमस्कार केला आणि खुर्ची ओढली. सर, तुमची ही नात्यातली जुई, हिला आधीच का नाही इकडे बोलावलं. इथल्या बायकांची रोजची भांडणं आणि आदळापट थांबली असती की, आणि खूप छान वातावरण आपल्या आश्रमात राहिलं असतं. ती पातेल्यात पोहे घेऊन आली. मस्त वास सुटला होता. बर्वे आजी पटकन उठल्या. अगं थांब, मी डिश भरते, तू खोबरं कोथिंबीर घेऊन ये. त्यांनी टेबलाचा ताबा घेतला. ती आत गेली. खोबरं, कोथिंबीर, लिंबू आणि चहाची किटली घेऊन आली. सर्वांचा हसत खेळत नाश्ता झाला. मी तिला आवराला मदत करू लागलो. ती नको नको म्हणत होती. जुई, तुझं नाव खूप सुंदर आणि जुईसारखं नाजूक आहे. तू आहेस पण तशीच सुवास दरवणारी. हे बघा, माझं कौतुक पुरे झालं. ते काय ते रात्री करा. ती सहज बोलली, पण तिच्या लक्षात आलं आणि तिने जीभ चावली. मी हळूच तिला डोळा मारला. म्हणालो, बघ हं, पण तिने दुर्लक्ष केलं. हे बघा, ही यादी, पाऊस उघडलाय,
तोपर्यंत हे सामान भाजी घेऊन या. एखादी कसलेल्या गृहिणीने ऑर्डर सोडावी तशी तिने मला सोडली. ओके मॅडम, हा बंदा तयार आहे असं म्हणत पिशव्या घेतल्या. पैसे पाकिटात किती आहेत बघितले आणि गेट उघडून कार बाहेर काढली. भाजी व वाण सामान घेऊन बाहेर गाडीजवळ आलो तर तिथे देशपांडे उभे होते. देशपांडे या गावातील जुने जाणते आणि लोक त्यांना मनात असं व्यक्तिमत्व. राम राम दादा, तुमची गाडी पाहिली आणि थांबलो. तुम्हाला आश्रमात कामाला बायका हव्यात ना? माझ्या ओळखीत दोघी कोकणातल्या आहेत. तुम्ही त्यांची राहण्याची खाण्यापिण्याची व्यवस्था करणार असाल तर त्या देतील. सध्या माझ्याकडे आल्या आहेत, माझ्या मंडळीच्या गावाच्या आहेत. बघा जमलं तर. देशपांडे काका, अहो कोणी ना कोणी हवं आहे, पाठवा. आमची जुई बोलेल त्यांच्याशी आणि ठरवेल. मी इतक्या सहज आणि कॉन्फिडेंटली बोलून गेलो. मलाच माझं आश्चर्य वाटलं, पण एक प्रकारची खात्रीही वाटली. माझ्या आयुष्यात एक सपोर्ट मिळाला ही जाणीव मला झाली. मी सामान घेऊन आश्रमात आलो. किचनमध्ये हालचाल दिसत होती. सामान किचनमध्ये आणलं. तिथे बर्वे काकू आणि खडूस म्हणून ज्यांना मी ओळखतो त्या पाटील काकूही होत्या. माझ्या मागे पाटील काका आणि कुलकर्णी आजोबा आले. आमच्याकडे भाज्या द्या, आम्ही निवडतो म्हणाले. पाटील काकूंनी इतर सामान पाहून डब्यात भरायला सुरुवात केली. मला आश्चर्याचे धक्के बसत होते. जुई, हे बघ, माझ्या ओळखीचे देशपांडे काका आहेत. ते 2 कोकणातल्या त्यांच्या ओळखीच्या बाया कामासाठी पाठवत आहेत. त्यांच्याशी बोलून घे. ती ठीक आहे म्हणाली आणि सरबताचा ग्लास माझ्या पुढे केला. मी सरबत पिऊन माझ्या रूममध्ये आलो. एकाच दिवसात झालेले बदल मला खूप सुखावत होते. कालपर्यंत वाटत होतं आता बस करावं, आश्रम बंद करावा, पण आता मी देवाचे खूप खूप आभार मानले. तर मित्रांनो, मी जो निर्णय घेतला तो बरोबर घेतला की चूक? कमेंट करून नक्की सांगा आणि कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.